झालं तुल्यबळ लढत अमरावतीत जाणवत होती। नवनीत राणा यांच्यामुळे ही इलेक्शन एकंदरीतच पूर्ण देशात गाजलेली होती आणि बीजेपी आणि बीजेपीच्या सोबत असलेले शिंदेसेना गट आणि अजित पवार गट यांनीही ही लढत अतिशय चुरशीची केलेली होती। आणि पण एकंदरीत नवनीत राणांनी ज्या प्रकारे कोलांटोळ्या मारल्या आणि राज्यात ज्या प्रकारे एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे ती कुठेतरी लोकांना आवडली नाही असं चित्र जरी जाणवत होतं तरी नवनीत राणा आणि रवी राणांचा एकंदरीत जो जनसंपर्क आणि त्यांनी केलेली थोडेफार कामं याच्यामुळे आणि महिलांचा त्यांच्या बाजूने दिसत असलेला थोडाफार कल तर विरोधी बाजूने महाविकास आघाडीच्या बाजूने मुस्लिम दलित आणि थोडाफार मराठी वोटर्सचा जो काय प्रभाव जाणवला त्याच्यावरनं आणि बीजेपीच्या बाजूने हिंदुत्ववाद्यांचे वोट त्यामुळे कुठेतरी ही लढत अतिशय चुरशीची झाली। तरी असं असतानाही कुठेतरी बळवंत वानखडे यांच्या बाजूनेच थोडाफार एज दिसत आहे। नक्कीच आपल्यासोबत आहेत दिव्य मराठीचे संपादक रवी भाऊ मला एक सांगा की नेमकं यावेळेस जे इलेक्शन होतं ते 19 पेक्षा फार वेगळं होतं, कारण पहिल्यांदाच या ठिकाणी अमरावतीमध्ये भाजपला आपलं चिन्ह म्हणजे भाजपचे जे वोटर्स आहेत किंवा बाकीचे असतील त्यांना भाजपचं चिन्ह यातील कमळ दिसलं। नेमकं काय वाटतं याच्यात काही फरक पडेल? नाही, यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य अमरावतीसाठी हे ठरलं की यावेळेला कमळ चिन्ह हे जसं पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये आलं तसं काँग्रेसचंही चिन्ह साधारणतः 30 वर्षाच्या 28 ते 30 वर्षाच्या अंतरानंतर आलं। त्याच्यामध्ये दोन्ही पक्ष अगदी इरीस पेटले होते। 2019 आणि 2024च्या निवडणुकीची जर आपण तुलना करतो म्हटलं तर या निवडणुकीमध्ये कोणतीही अशी लाट नव्हती आणि अमरावतीकडे लक्ष यासाठी वेधलं गेलं कारण त्यावेळेच्या अपक्ष खासदार ज्या अपक्ष म्हणून निवडून आल्या सिनेसृष्टी ते राजकारण असा त्यांचा तो प्रवास आहे आणि गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक अपक्ष खासदार म्हणून त्यांना लोकसभेमध्ये बोलण्याची जी संधी मिळाली त्याच्यामुळे त्या देश पातळीवरच्या एक खासदार म्हणून पुढे आल्या होत्या। तर त्याच्यामुळे अमरावतीकडे लक्ष सर्वांचं लागलं होतं, देशाचं लक्ष लागलं होतं हे तुम्ही जे सांगतायत ते त्याच्यामुळे खरंच आहे। पण दोन्ही पक्षाची चिन्ह एकाच वेळेला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली आणि परंपरागत पद्धतीने जर या मतदारसंघाचा किंवा एकूणच आपण विदर्भाचा विचार जर केला तर तो प्रो काँग्रेस अशा पद्धतीचा हा प्रांत आहे। म्हणजे असं म्हणतात की काँग्रेसला जेव्हा जेव्हा अडचणीच्या वेळी आहे तसं जाणवलं त्या वेळेला विदर्भाने काँग्रेसला म्हणजे पंजा चिन्हाला साथ दिलेली आहे। त्या पद्धतीचं चित्र याही वेळेला होतं। दुसरं इथे राजकारणामध्ये म्हणजे प्रचारादरम्यान लाट नव्हती, मी आधीच सांगितलं। त्याच्यामुळे मुद्दे जे नेमके पाहिजे होते त्या मुद्द्यांवर ही निवडणूक झालीच नाही। परंतु इतर मतदारसंघामध्ये जसं वातावरण होतं याचे उट्टे काढा त्याचे उट्टे काढा, तो काय करतो हा काय करतो, याची सभा त्याची सभा, त्याची रॅली याची रॅली, त्यांची संख्या यांची संख्या, असे जे काय मुद्दे होते तेच मुद्दे होते। तर याच्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये जे ध्रुवीकरण झालं म्हणजे नो डाऊट की नवनीत राणांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यापर्यंत सर्वांनीच जोर लावला। तसंच बळवंतरावांच्या प्रचाराला देखील राहुल गांधीपासून ते स्थानिक कार्यापर्यंत सर्वांनीच जोर लावलेला आहे। त्याच्यामुळे अंदाज असा नेमका याच्याच बाजूनं आहे असा मला तरी घेता येत नाही एक पत्रकार म्हणून जेव्हा मी हे विश्लेषण करतो किंवा ज्या वेळेला मी सर्व बाजूने या संदर्भातला फीडबॅक घेतो तेव्हा दोघंही नेक टू नेक आहे। त्याच्यामुळे मी जरा निकालाबद्दल साशंक आहे। नेमका स्वीप कोणाच्या बाजूने आहे हे आज तरी मला सांगता येत नाही, त्यासाठी आपल्याला 4 तारखेचीच वाट पाहिली पाहिजे। पण 60-40 म्हणाल तर काय? 60-40 आता ते तुमच्या भाषेमधलं आहे नो डाऊट, पण 60-40 म्हणाल असं जर म्हणाल तर कल थोडा का होईना तो मी जसं आधी म्हटल्याप्रमाणे की हा विदर्भ काँग्रेसच्या बाजूने उभा राहतो तसं चित्र यावेळेला असेल असं वाटतं। नेमकं या दोन्ही चिन्हामध्ये शिट्टी होती प्रहार संघटनेची, शिट्टी नेमकी किती वाजेल काय वाटतं नेमकं? नाही, शिट्टी प्रहारचा या मतदारसंघातला उमेदवार काही पहिल्यांदा उभा राहिलेला नाही। याच्यापूर्वी ही बच्चू कडूंनी लोकसभेसाठी उमेदवार उभा केलेला आहे। एक वेळा त्यांनी राजेंद्र गवईंना पाठिंबा दिला होता आणि एक वेळा राजीव जामठेंना उमेदवारी दिली होती। पण प्रहारची ताकद किती आहे बच्चू कडूंना चांगल्या प्रकारे माहीत आहे। त्या 2 निवडणुकीमध्ये त्यांनी ती अजमावलेली पण आहे।
हाही तिसऱ्यांदा त्यांनी प्रयोग केलेला आहे. पण या प्रयोगाने प्रहारचं काही फार समाधान होईल अशी स्थिती नाही आहे. प्रहारनी उमेदवार निवडून आणण्यापेक्षा कोणाला पाडायचं याच्यासाठी उमेदवार उभा केलेला होता. पण ज्या पद्धतीने ते भाषा वापरत होते त्या उमेदवाराला ते निश्चित पाडणार नाही आहे. ते काँग्रेसच्याच उमेदवाराला पाडतील अशी स्थिती आहे. कारण की ज्या पद्धतीचा त्यांचा प्रचार होता आणि ज्या पद्धतीची त्यांची पॉलिसी होती त्या पॉलिसीनुसार काँग्रेसच्या उमेदवाराचे मतं त्यांनी कमी केलेले आहे. उलट त्याचा फायदा नवनीत राणा यांना जास्त होईल. निकालाच्या दिवशी ते अधिक स्पष्टपणे तुम्हाला दिसून येईल. गिरीश भाऊ, एक मला छोटासा प्रश्न तुम्ही उपस्थितच केला, तर तुम्हीच म्हटलं नेमकं तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं आहे की प्रहारच्या उमेदवारानं पंजाकडे दिले, म्हणजे ही एक राजनीती होती, एक राजकारण होतं का? हो, म्हणजे कोणतीही निवडणूक ही राजकारण केल्याशिवाय होऊच शकत नाही. महायुतीच्या समर्थनात असलेले बच्चू कडू हे महायुतीच्या समर्थनात असलेले बच्चू कडू फक्त अमरावतीतच विरोधात आहे हे जेव्हा चित्र दिसायला लागलं हे तेव्हाच समजायला आलं होतं जाणकारांना का हे काहीतरी वेगळा गेम आहे. एका फोनवर देवेंद्र फडणवीस यांच्या गुवाहाटीला जाणारे बच्चू कडू एकाएकी नवनीत राणांच्या विरोधात भूमिका घेणं हे तसं पटण्यासारखं नाही आहे. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे याचं स्पष्ट चित्र हे 4 जून रोजी सर्वांना दिसेल. आणि बच्चू कडूंनी कोणत्या ह्याच्यातून निर्णय घेतला. आणि दुसरं एक असं त्याच्यातलं महत्त्वाचं कारण असं आहे का त्रिकोणी केल्याशिवाय भाजपचा उमेदवार निवडून येत नाही हे जगजाहीर समीकरण आहे. त्यामुळे त्या दृष्टीतूनच ती उमेदवारी देण्यात आलेली होती आणि तसं चित्र अमरावतीमध्ये निर्माण करण्यात आलं होतं. 60-40 काय म्हणाल? नाही, 50-50 आहे, पण 51 नवनीत राहणार आहे. ओके. आपल्यासोबत आहेत वृत्तकेसरीचे भाई आवारे सर. काय वाटतं नेमकं निवडणुकीत कोण जिंकेल? 4 तारखेला कोण गुलाल उधळेल? नाही, मागच्या वर्षीची झालेली निवडणूक आणि या वर्षीची झालेली निवडणूकमध्ये खूप काही फरक आहे. जे वर्तमान खासदार आहे यांनी मागच्या वर्षी अपक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादींच्याच भरोशावर आले होते आणि मागच्या वर्षी झालेलं वोटिंग पर्सेंटेज आणि यावर्षी साही झालेलं वोटिंग पर्सेंटेज ज्याप्रमाणे मेळघाट आणि अचलपूर हा जो मतदारसंघातला डिसायडिंग फॅक्टर जो दरवेळेस राहत असतो त्याच वोटिंग वेळेसमध्ये यावेळेस वोटिंग पर्सेंटेज वाढलेला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती वोट दिला आज तरी सांगता येत नाही. पण साही मतदारसंघात स्थानिक याच्यात भाजपाची जी पकड होती का ते कुठे दिसलेली नाही. आपण स्थानिक जर तिवशाचा मतदारसंघात धरला तर यशोमती ठाकूर ज्यांनी काँग्रेसचेच उमेदवार उभे केले ते स्वतः तिथून आमदार आहे. चांदूर बाजार अचलपूरमधून बच्चू कडू स्वतः आमदार आहे. मेळघाटमधून प्रहारचे राजकुमार पटेल आमदार आहे. त्याच्यानंतर अमरावतीतून स्थानिक सुलभाताई खोडके काँग्रेसचे आमदार आहेत आणि बडनेरातून स्वतः रवी राणा आमदार आहे. त्यामुळे जिथे भाजपाचे असं जे नेतृत्व पाहिजे ते कुठे दिसलेलं नाही. आपण स्थानिक ठिकाणी तिथं काँग्रेसचाच बोलबाला जसे काही जणांनी सांगितलं का डिसायडिंग फॅक्टर विदर्भाच्या मागणं जर काँग्रेस राहिला पण येणाऱ्या 4 तारखेला काँग्रेसच्याच बाजूने कल राहील हे सुद्धा सांगता येत नाही. कारण कसं आहे मुस्लिम वोट हे वन साईड झालेलं आहे असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. पण आणि SC समाजाचं जे वोट होतं ते वोटिंगसुद्धा गठ्ठा वोटिंग झालं आहे. आणि दुसरीकडे हिंदुत्वाचं वोट किती प्रमाणे नवनीत राणांकडे गेलेलं आहे गेलं आहे हे येणारं 4 तारखेलाच खरं माहीत पडणार आहे. त्यामुळे येणाऱ्या याच्यात काय होईल पण तरी जास्त कल माझ्या होतापर्यंत जे गठ्ठा वोटिंग मुस्लिम आणि SC समाज तर तरी आजच्या स्थितीत तरी काँग्रेसच्या बाजूने असल्याची जाणकारांचं म्हणणं असं आहे. आपल्यासोबत आहेत पुण्यनगरीचे सर. मला सांगा सर, काय नेमकं चित्र राहील यावेळेस? कोण गुलाल उधळेल? गुलाल उधळण्याची हा मुद्दा असा झालेला आहे की अमरावती जिल्ह्यातलं 2 मुद्द्यावरती तुम्हाला चित्र लक्षात घ्यावं लागेल. एक तर परंपरागत स्थिती काय आहे तर ती साधारणतः भाजपाच्या काही अनुकूल असं नाही आहे. लोकसभाच्या निवडणुका जर पाहिल्या तुम्ही म्हणजे विधानसभा बडनेरा अमरावती जिल्ह्यात साधारणतः 8 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यात फक्त एकच भाजपचा आमदार आहे. आणि लोकसभेचं यापूर्वीचे जर निकाल पाहिले तर लोकसभेत येत नाही ना तो जो एक पूर्ण 8 ह्याच्यात एकच आमदार तुम्ही विधानसभा सांगतोय. आणि त्याच्यात जर तुम्ही लोकसभेचा निकाल जर पाहिलं तर यापूर्वी भाजप सेनेचे खासदार असले तरी त्यावेळेला उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वातील शिवसेना याचा प्राबल्य जास्त होता. आत्ता उद्धव ठाकरेचा गट हा महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे भाजपचं जे काही महत्त्व आत्तापर्यंतच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर भाजपचं महत्त्व तसं कमी आहे. परंतु त्यामुळे आत्ता या नवनीत राणांचा स्वतःचा व्यक्तिगत त्यांचा जो काही जनसंपर्क आहे एवढ्या वर्षातला आणि कंटिन्युटी 5ही वर्ष हा त्यांचा जमेचा बाजू हे त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळं त्याला नाकारून चालणार नाही.
सोबत आता त्यांना जरी मुस्लिम त्यांचा एक यापूर्वी त्यांची जी काही सेक्युलर छबी होती त्यातल्या दलित आणि मुस्लिम वोटर आता निघाला असं आपण म्हणतो, तरी दुसरीकडे भाजपचा एक गठ्ठा वोटर, RSSच्या विचाराचा गठ्ठा वोटर त्यांना भेटलेला आहे, तो नाकारून चालणार नाही. म्हणून त्यांची बाजू पण तेवढी स्ट्रॉंग आहे. परंतु बाकी जातीय समीकरणं जर पाहिली, महाविकास आघाडी नवनीत राणांच्या तुलनेत बाळवंत वानखडे जे महाविकास आघाडीचे आहेत ते की प्रत्येक गावापर्यंत किंवा मतदारापर्यंत पोहोचलेले नाही आहे. परंतु मुस्लिम दलित फॅक्टर आणि काँग्रेसनी जी काही एक मराठा कुणबी वर्गाची जी काही मोर्चे बांधणी करण्याचा प्रयत्न केला त्याला आणि OBC वर्गातला एक काही असं जर एकंदरीत सगळं समीकरण पाहिलं तर अशी चर्चा आहे, असं वाटतं आहे की महाविकास आघाडीच्या बाजूनं निकाल कल लागेल. परंतु असं असलं तरी राणांना मात्र नवनीत राणांना डाव म्हणजे दुय्यम लेखून चालणार नाही आहे, कारण त्यांचं स्वतःचं पण तेवढंच वर्चस्व आहे. नक्कीच. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाईमचे शैलेश धुंदी सर. सर, नेमकं यावेळेस कशा पद्धतीनं चित्र राहील? यावेळेस चित्र जे आहे एकूण विदर्भातलं जे आहे ते महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची इंडिया आघाडीच्या बाजूनं असं दिसत आहे आणि त्याचा कुठेतरी परिणाम किंवा प्रतिबिंब हे अमरावतीमध्ये सुद्धा उमटत आहे. आणि अमरावतीतल्या ज्या 2 उमेदवारांबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही उमेदवारांच्या आपापल्या काही जमेच्या बाजू आहे, काही ताकदीच्या बाजू आहे. जसं बळवंत वानखडेबद्दल बोलायला गेलं तर त्यांच्याकडे आंबेडकरवादी मतदार मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत झुकला. आता सोबतच 2019च्या निवडणुकीमध्ये जो मुस्लिम मतदार होता तो मतदार यावेळी राणांच्या ऐवजी बळवंत वानखडेंना आयता मिळाला. म्हणजे बळवंत वानखडेंना या 2 मतदारांसाठी फार प्रयत्न करावे लागले नाही. 2019मध्ये नवनीत राणांना या मतदारांसाठी काही फार प्रयत्न करावे लागले नाही, सहज त्यांना मिळाले. एकीकडे देशात मोदींजींची प्रचंड लाट असताना या 2 मतदारांच्या बळावर आणि सोबतच स्वतःच्या जनसंपर्काच्या बळावर नवनीत राणा जिंकल्या होत्या. त्याच्यामुळं हे 2 मतदार बऱ्याच प्रमाणात म्हणजे मुस्लिम मतदार तर इकडे बऱ्याच प्रमाणात झुकलेला आहे, सोबतच आंबेडकरवादी मतदार देखील इकडे झुकला आहे. मात्र असं असतानाही बळवंत वानखडेची एकीकडे एवढी बांधणी म्हणजे पक्षाकडे झुकलेला असताना नवनीत राणांच्या स्वतःच्या काही जमेच्या बाजू आहे. जसं त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे, गेल्या 10 वर्षापासून त्या सातत्यानं जमिनीवर दिसतात, लहान सहान कार्यक्रमात मतदारांमध्ये राहतात. यासोबतच रवी राणांचा त्यांचे जे पती आहे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिलांमध्ये असणारी लोकप्रियता, सर्वसामान्यांमध्ये असणारी लोकप्रियता अजूनही म्हणजे कमी झालेली नाही आहे. त्याला कुठेतरी डेंट बसला पण कमी झालेली नाही आहे. सोबतच केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहे म्हणजे पंतप्रधान आवास योजना असू द्या किंवा अनेक योजना आहे त्याच्यामुळं त्याचा एक लाभार्थी जो मतदार आहे तो भाजपच्या बाजूनं सरळ उभा आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यातला हिंदुत्ववादी मतदार जो परंपरागतपणे अनेक वर्षापासून भाजपसोबत एकनिष्ठपणे आहे. अशा 3 मतदाराच्या भरोशावर 3 बाजू आणि स्वतः राणांची वैयक्तिक जे मॅजिक आहे त्यांचं, राणा दाम्पत्यांचं इतरांमध्ये मिसळणं जे इतरांना जमत नाही. मला तर एव्हाना विदर्भामध्ये सुद्धा त्यांच्या एवढं म्हणजे लोकप्रिय नेता, जनसंपर्क असलेला नेता फारसा दिसत नाही. किंबहुना नागपूरला नितीन गडकरी अथवा देवेंद्रजी फडणवीस सोडले तर इतका मोठा त्यांचा जनसंपर्क आहे. त्यामुळे ही लढत प्रचंड तुल्यबळ झाली. परंतु एकंदरीत वेव्ज जे आहे देशभरातली आणि हे जे आहे आणि 10 वर्षानंतर केंद्र सरकारच्या कामावर होणारी जी काही टीका आहे हे सर्व आहे असं बघता थोडं एज जे आहे हे बळवंत वानखडेंना दिसत आहे. परंतु 4 तारखेला जे निकाल येईल तो अत्यंत चुरशीचा, तगडा आणि म्हणजे रंजक मुकाबला असा आहे. नेमकी नक्कीच हा रंजक मुकाबला बिलकुलच आहे, कारण की संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं होतं. या हाय व्होल्टेज संपूर्ण निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल, कोण गुलाल उधळेल हे 4 तारखेला समजून येईल. अमरावतीहून कॅमेरा पर्सन दुर्वास रोकडेसह धनंजय साबळे, मुंबई तक.